नमस्कार मित्रांनो. तर आता मित्रासोबत जेव्हा मी एक किस्सा डिस्कस करत होतो तेव्हा मला काही गोष्टी रिकॉल झाल्या ज्या मला असं वाटतंय की खूप लोक निग्लेक्ट करतात. मी गेलेलो कोकण राईडला, संध्याकाळचे 8:30 वाजलेले. तर आम्ही म्हटलं एक चहाचा ब्रेक घेऊ. ते चहाची टपरी होती, त्याच्या बाजूला हायवे होता आणि मी माझा हेल्मेट जसा तुम्हाला पाठीमागे दिसतोय एक्झॅक्टली तसाच हेल्मेट माझा ठेवला होता. आता झालं काय की बाजूने एक ट्रक गेला. हायवे होता तर फुल स्पीडमध्ये आणि ट्रकच्या व्हायब्रेशनमुळे, ट्रकच्या स्पीडच्या व्हायब्रेशनमुळे गाडीवरती ठेवलेला हेल्मेट खाली पडल्याने काय झालं की त्याचा वायझरचा लॉक आहे तो तुटला. हेल्मेट आहे हा जो एक्झॉरचा आहे, तर या लॉक मला अख्ख्या कोकण राईडमध्ये कुठेच नाही भेटला. तर मी टोटल 450 किलोमीटर विदाऊट वायझर केली. तर मी इथे तुम्हाला फोटो टाकेल माझा. त्या गोष्टीने आमच्या स्पीडवरती इम्पॅक्ट झाला, आमचा 1 डेचा डिलेही झाला आणि त्याने सेफ्टीही हजार्ड होते. एक छोटासा माझा निग्लेजन्स की माझा हेल्मेट मी असा ठेवण्याऐवजी तसा ठेवला, माझा हेल्मेट पडला आणि माझा वायझर तुटला. माझं सिंपल एक मिसअंडरस्टँडिंग होती की मी हेल्मेट तसा ठेवायचो, कारण की मला असं वाटायचं जेव्हा मी मिररमध्ये हेल्मेट चेक करेल तर हा जो ब्रीथ डिफ्लेटर किंवा नोज गार्ड याला बोलतात हा तुटेल. ह्या छोट्याशा गार्डसाठी वायझरला मी सॅक्रिफाईस केलं. तर ह्या 800 रुपयाचा वायझर आहे. मग खर्च तर भरपूरच आहे याच्यामध्ये, 1200 रुपये प्लस खर्च आहे याच्यामध्ये. तर ऍटलिस्ट हेल्मेट मिररमध्ये अडकव, नाही तर अशा ठिकाणी ठेव जिथून हेल्मेट लॉक राहील. तशा प्रकारे ठेवू नका. दिस इज हजार्ड. आम्ही इथे ठेवलाय फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी, कारण की इथून काही कुठली गाडी पास नाही होणार आहे. थँक्यू सो मच.